नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये. कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी आपण जर बघितलं तर माझं गाव माझा अभिमान या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून एक आंदोलन जे आहे ते प्रामुख्याने या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. माझं गाव माझा अभिमान यांच्या ज्या माध्यमातून हे आंदोलन जे सुरू करण्यात आलेलं आहे, यांचा या ठिकाणी मेन हेतू आहे की जे गायछापची पुडी आहे त्याचबरोबर ओम पंढरपुरी जी तंबाखू आहे त्यावरनं हे जे स्पेशल जे नाव आहे ते हटवण्यात यावं. त्याचबरोबर त्या गायछापच्या पुडीवरनं जो गायीचा जो फोटो आहे तो त्या ठिकाणी खरं तर काढण्यात यावा. त्यासाठी या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. आपण या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी विनयजी भगत आहेत, त्याचबरोबर विजयजी जाधव आहेत, मयूरजी आव्हाड या ठिकाणी सुद्धा आहेत. भाऊ, सगळ्यात आधी स्वागत आहे आपलं प्राधान्य न्यूजमध्ये. काय सांगाल आपण हे आंदोलन सुरू केलेलं आहे या ठिकाणी? माझं गाव माझा अभिमान कोपरगाव या संघटनेतर्फे दिनांक 16/7/2026 पासून धरणे आंदोलन चालू करण्यात आलेलं आहे. प्रशासनासंग आम्ही पत्रव्यवहार बऱ्याच महिन्यापासून आमचा चालू होता. कुठेतरी त्याची प्रशासन दखल घेत नाही असं काहीतरी लक्षात आल्यानंतर आम्ही शेवटी आंदोलनाचा इशारा पवित्रा घेतला. आज आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, 2024 साली राज्य शासनाने एक JR काढला. त्यामध्ये गाईला राजमाता आणि गोमाता घोषित करण्यात आलं. या तसं पाहायला गेलं तर पुरातन काळापासून छत्रपती शिवाजी महाराजापासून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गाय सांभाळणे, गायीचं जतन करणे, गायीचं हिंदू संस्कृतीत काय महत्व आहे, गायीपासून धार्मिक, आयुर्वेदिक, गायीच्या शेणापासून, दुधापासून काय काय आजार होता हे आपल्याला आयुर्वेदामध्ये सुद्धा गायीचं महत्व पटवून दिलेलं आहे. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव, गायीला आपण आई मानल्या जातो. तर मग मला असं म्हणायचं आहे, हे जे टगे यांच्या बलाढ्य टगे हे यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी या गायचा वापर आणि गायचं चिन्ह, गाय दुधत असलेल्या व्यक्तीचं चित्र. मग गाय तंबाखू खाते का? मग तंबाखू खाऊन गाय दूध देते का? हे असं जे कुठंतरी विसंगती करायचं, कुठंतरी हिंदूचं हे चित्राचा अवमान करायचा. गाय आणि गायला जर तुम्ही मानताय, गाय गोमाता आहे, तर मी तुमच्या माध्यमातून एक सर्व महाराष्ट्रातील हिंदू रक्षक, गोरक्षक, सर्व पानटपरी धारक, किराणा दुकानदार या सगळ्याला आव्हान करतो, एक कळकळीची विनंती करतो. आव्हान म्हणण्यापेक्षा कळकळीची विनंती करतो, भाऊ आपण ती गाय विकतोय, ती 10 रुपयाची पुढे आपण एक गाय म्हणून ती विकल्याच जाते ना, म्हणजे आपण आपल्या आईलाच विकतोय. याचा अर्थ असा स्पष्ट होतोय. हा कुठेतरी या बलाढ्य लोकांचा, काही यांनी राजकीय नेते हाताची धरून, शासकीय अधिकारी धरून हे जे चिन्हाचा किंवा अपमान चालला करू राहिले. तसंच ही ओम पंढरपुरी ही पटेलची, गुजरातची कंपनी, MS पटेल प्रोडक्ट नाव दिलेलं आहे. हिचा आता पत्ताच नाहीये. म्हणजे कुठंतरी ओम हा हिंदू धर्मातील सगळ्यात पवित्र शब्द उच्चारला जातो. पंढरपूर हे वारकऱ्यांचं, म्हणजे लहानापासून तर वयोवृद्धापर्यंत हे वारकऱ्यांचं तीर्थक्षेत्र आहे. या पंढरपूरचा अपमान करताय, म्हणजे जाणीवपूर्वक हे धनाढ्य किंवा हे बलाढ्य लोक, हे 2-3% लोक हे जे मुद्दामून जाणीवपूर्वक आपल्या संस्कृतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करताय. गोरक्षक ही गायीला पकडण्यासाठी जीवाची वनवन करता फिरता, त्या गाडी मागं पळताय, हे करताय. मग ही गाय काय करताय तुम्ही? ती पुढे तंबाखू खाल्ल्यानंतर ती रस्त्यावर फेकून देते, म्हणजे तिची विटंबनाच करू राहिले ना. तिला कचऱ्याच्या डब्यात टाकते. तंबाखू ही अंमली पदार्थ येतात, तिच्यात निकोटीन आहे. आम्ही कंपनी बंद करा असं म्हणत नाही. तिला जर कायदेशीररित्या परवानगी असेल तर ते काय असेल ते आम्हाला त्याच्याशी नाही. आम्हाला त्या पुढीवरचं गाय नाव, गाय दुधत असलेल्या व्यक्तीचं चित्र, ओम पंढरपूर हे नाव काढावं अशी आम्ही विनंती करतो. आणि या सर्व दुकानदाराला किंवा व्यापाऱ्यांना आवाहन करतो, भाऊ याच्यातून 1 रुपया नाही भेटला तरी चालेल, पण आपल्या आईसाठी तरी कमीत कमी हे करावं, ही आमची अशी कळकळीची विनंती. आणि राज्य शासनाला आणि सरकारला विनंती करतो, हे चिन्ह जर लवकरात लवकर नाही काढलं, 7 दिवसाचं आम्ही अल्टिमेटम धरणे आंदोलनाच दिलेलं आहे. 23/7 पासून आमरण उपोषण आम्ही तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर करणार आहोत, याची आम्ही इशारा दिलेला आहे. आणि हे जे आम्हाला सांगतात का हे इकडं करा, तिकडं करा, अहो राज्यात घटना घडली तर ते प्रोटोकॉलनुसार तिथल्या शासकीय अधिकाऱ्याच्या तिथंच आंदोलन करावं लागतं, त्या प्रोटोकॉलनुसारच जावं लागतं. तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी असेच कागदपत्राची यंत्रणा बिंगती. तुम्ही आम्हाला शिकू नका काय कसं करायचे. जे बलाढ्याचे, जे गेंड्याचे, जे बगलबच्चे, त्यांना पण सांगू इच्छितो, कोणाच्या व्यापाराकरता तुम्ही तुमच्या याचा सौदा करू नका.
गाईला आई मानतो तर आईच माना. या ठिकाणी आपला उपोषणाचा या ठिकाणी 5वा दिवस आहे. प्रशासनाने या देखील म्हणजे यामध्ये आतापर्यंत आपल्याला प्रशासनाकडून कोणी आपल्याला येऊन भेटलं का, आपल्याला काही सांगितलं का याबद्दल? हो, प्रशासन तहसीलदार साहेब आलते, मान्य कुलते साहेब बी आलते, मान्य आशुतोष दादा आमदार त्यांनी पण भेट दिलेली. मनसेच्या वतीने पाठिंबा दिलेला आहे. उबाटा गटाचे शहर अध्यक्ष गगन हाडा यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. हिंदुत्ववादी संघटना ज्या आहे त्यांचे बरेच जणांचे आम्हाला येऊन भेटून गेलेले, त्यांनी लेखी पत्र दिलेले आहे आम्हाला. अशा प्रकारचे हिंदुत्ववादी म्हणजे जे गाईला मानतात, ते जे गोप्रेमी किंवा जे हिंदू प्रेमी किंवा काय आपण असं शब्द म्हणू, जे गायीवर सगळे प्रेम करतात ते सगळे नागरिक इथे येऊन भेट देऊन जाऊ राहिले. त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे का गायला ही गाय मानली जाते तर मग गायीचा कुठेतरी अपमान करू नका, असं आम्हाला म्हणणं आहे. मग जर अपमान नाही करायचं तर पहिलं ते गायीचं नाव ते चित्रावरून ते हटवावं, ही आमची नम्र विनंती आहे. नक्कीच, खूप खूप धन्यवाद. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर आज या ठिकाणी यांचा उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी जे उपोषण जे आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. आणि देखील त्यांचं असंही म्हणणं आहे की त्यांनी आणखी प्रशासनाला 7 दिवसाचा अल्टिमेटम जो आहे तो दिलेला आहे. 23 तारखेपर्यंत म्हणजे जर आणखी काही दिवसामध्ये पुढच्या येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये जर प्रशासनाने यावरती जर दखल जर नाही घेतली तर 23 तारखेला त्यांचा या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचाही इशारा त्यांच्याकडनं या ठिकाणी जो आहे तो देण्यात आलेला आहे. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.